नमस्कार मित्रांनो, आज आहे 24 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. लोकसभेसारखे विधानसभेत होणार नाही, शरद पवारांचा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला इशारा. काँग्रेसचे सरकार 7 जन्मात येणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हरियाणातून काँग्रेसवर हल्लाबोल. अमित शहांचा मोठा दावा, काँग्रेसला यावेळी 40 जागाही मिळणार नाही, 5 टप्प्यात भाजप 300 पार. विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात कोण उमेदवार राहणार? गल्ली ते दिल्ली, काँग्रेस विशाल पाटलांच्या पाठीमागे, स्नेहभूषण गद्दारीचा पुरावा, ठाकरे गट आक्रमक. लोकसभेत भाजपला 272चा आकडा गाठता आला नाही तर शरद पवार यांची भाकीत. उत्तर पूर्व दिल्लीची लढत म्हणजे देशभक्त विरुद्ध तुकडे गँग अशी राहणार, फडणवीसांचा कन्हैयावर हल्लाबोल. नंदुरबारमध्ये काँग्रेसला शिंदे गटाची साथ, भाजप विरोधात ओपन प्रचार, चक्क गोवाल पाडवींसाठी बूथ लावले. सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार PN पाटील यांना श्रद्धांजली. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, 2 वर्षात 6 कोटींचे उद्योग आणले. 48 कामगार जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती, डोंबिवली स्फोटाची घटना दुर्दैवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यातील आणखीन एक प्रकल्प परराज्यात जाणार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती. काँग्रेसच्या डिनरला विशाल पाटील, मवियात वादाचा ठसका, काँग्रेसने गद्दारी केल्याचा उद्धव सेनेचा आरोप. 10 मंत्र्यांच्या मतदारसंघात घडले मतदान, फडणवीस, पवार, वळसे पाटील, लोढा यांचा समावेश. आई मनेक यांच्या विजयासाठी वरुण यांची मैदानात झाली एंट्री, वरुण गांधी म्हणाले, आमचे कोणाशीही वैर नाही, राग नाही, पाकची ताकद किती हे पाहण्यास लाहोरला गेलो. मनीष शंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर. भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त झाली, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा भाजपवर टीका. खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका, चौकशीचा ससेमिरा मागे, पक्ष आतापर्यंतच्या सर्वात वाईट काळातून जातोय. आंध्रातून गुड न्यूज, आता लक्ष UP, महाराष्ट्रासह काही राज्यात जागा गाठण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती. अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे, P. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका. काँग्रेसला 40 जागा मिळणेही अवघड आहे, 5 वर्षात 5 पंतप्रधान बघावे लागतील, अमित शहा. प्रचारासाठी कोणी बोलवले नाही, पोस्टल बॅलेटद्वारे केले मतदान, भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी दिले नोटीसला उत्तर. अंतिम फेरीचे लक्ष्य, पावसाची चिंता, दुसरा क्वालिफायर सामना आज, हैदराबाद राजस्थान झाले सज्ज. 17 वर्ष 6 संघात खेळून कार्तिकने केले IPLला अलविदा.